म्हणशील, पण मी नाहीये सांगितल्यावर त्याने फोन ठेवून द्यायचा की नाही? मोठा शहाणपणा दाखवीत त्याने टेलिफोन ऑपरेटरला निरोप दिला. बाबूजींना सांगा, अहमदाबाईच्या पोटीवरल्या बहारवालाचा फोन होता. शंभूजान इंतजार करतीये, अर्जंट या. मग मग काय बेवकूफ, 6 महिने झाले मी इथं येतोय, पण या कानाचं त्या कानाला भाग नाही कधी. आणि आज लंच आवाला त्या अवदासेनं साऱ्या ऑफिसवर बसवून दिलं. अरे किती बदनामी. माझ्या नावाची, घरदाराची, 7 पिढ्यांची. अरे ताळाच्या झाडाखाली ताक पिलं तरी लोक ताडीच पिलं असं समजतात. शी, माझी चुकी झाली. जग मारली तुला नंबर दिला म्हणून. कशासाठी फोन केला होता? कुठं काय आग लागली? चौकीवर जाऊन तक्रार करायची. जोपर्यंत इतर राहशील ना आणि इतरांवर चोरी राहायचा प्रयत्न करशील ना, तोपर्यंत या कटकटी नेहमीच चालायच्या. अरे मी कसा कसा पुरा पडणार? तुला सांगतो शंभू, कोटी विकून टाकी. हा दिला होता. चांगली 160 रुपयाची जाहिरात दिली. 2 पेपरा, पण एकही उत्तर नाही. खरं सांगू, मला नाही वाटत जवाब येईल असं. इथं नुसतं यायला लाज वाटते मला. अरे तोंड लपवत यायला लागतं मला. मग इथं कोण काय सभ्य माणूस प्रॉपर्टी खरेदी करून राहायला येईल? तुला सांगतो शंभू, जैतून बाईला नाही तर लालाला विकून टाकी पोटी. आणि पैसा तर पैसा. अरे तुला पैसे चांगलं मिळण्याची कारण ना, या वस्तीत या पोटीला चांगलं गिराईक नाही मिळायचं. सभ्य आणि नीतिमान वस्तीत हा असभ्य आणि अनीतिमान रंडीखाना येऊन बसला. मग तुम्ही सभ्य लोक ह्या वस्तीत येऊन का नाही राहत? तुमची सभ्यता, तुमची नीती इतकी दुबळी आहे. तू कशी आहेस शंभू? दुबळीच आहेस ना. अरे लालाला लुक्काला तोंड देऊ शकतेस? नाही देऊ शकत, कारण मला कुणाचा सहारा नाहीये बाबूजी. आणि असंही इथे तर लोकांना माझी जान पहचान सांगायलाही शरम वाटते. हो ना? किती दिवस आहे कोणी दुसऱ्यासाठी ओवायचे मी? हा, तुम्ही नेहमी असं का म्हणतात की कोठी विकून टाक? तुम्ही असं का नाही म्हणत, आपण ही कोठी विकू, आपण दुसरीकडे जागा घेऊ? शंभू, बंगणारी स्वप्न पाहू नकोस. ती कधीही पूर्ण होणार नाही, कधीही नाही. स्वप्न मी पाहिली की मला दाखवली गेली. हो, दाखवली. मीच दाखवली. नाहीतर मेलीच असती ना विष खाऊन. खाल्लंच होतं ना. अरे वेळेवर उपचार झाले नसते तर मेलीच असती. मरू जायचं होतं. कशाला जमवलं? तुझी दया आली म्हणून. हो, खूप दयावान झालात ना बाबूजी तुम्ही. मग तुमची ही आभाळा एवढी दया माझ्या एकटीवरच का दाखवली? अहो, दया यावी ना, अशा खूप मुली राहतात या वस्तीत. माहित नाही. माहित नाही? विसरलात तुम्ही. आठवण करून देऊ? बोललेले शब्द विसरला असणार, पण लिहिलेले शब्द तर आठवतील ना. गेल्या 6 महिन्यात एवढी पत्र लिहिली तुम्ही मला. प्रत्येक पत्रांनी पत्र जपून ठेवलंयस तू. मग काय करायचं? वाचल्यावर फाडून फेकून द्यायची. हे शब्द जर वाचून पाडून फेकून द्यायच्याच लायकीचे होते तर मग लिहिलेत तरी कशाला? मूर्ख होतो म्हणून. आणि आता सौदा करायचा तुला या पत्रांचा. मोहब्बतीचा खेळ ना तुम्ही खेळतात बाबूजी. मोहब्बतीचा सौदा आम्ही नाही करत. मोहब्बतीचा सौदा खेळला तो बहुत बडा गुन्हा होतो बाबूजी. अल्लाहने दिलेल्या दिलाशी बेईमानी होते, कुदरतशी बेईमानी होते. आता एकदम शांत वाटतंय शंभू. एकदम हलकं वाटतंय. कितीतरी दिवसावरचं मनावरचं ओझं गेलं शंभू. खूपच शांत वाटतंय. मी तुमच्या लोकांमध्ये परकी नाही वाटणार. तुमच्या
सगळं माहित आहे शब्बो. तुम्हाला माहिती शंभरानी 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 सरकार मैं तुला तो पैसा दिला वो निकाल शंभरानी वो निकाल तू वापस कर आई आई शंभरानी पैसा पैसा निकाल शंभरानी तू पैसा दे क्या बोल सरकार शंभरानी पुलिस पुलिस पकड़ है तू पैसा निकाल ना पहले तू पैसा 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 निकाल बहुत पूरा काम केला मैं बहुत पूरा काम केला काय इतकं काम केलं सरकार आपला आपला खोटा किस्मत दुसऱ्याला विकायला निघाला होता शंभरानी आपला खोटा किस्मत और खोटा पैसा या दुनियेत नहीं चलता शंभरानी नहीं चलता बहुत अरे पण सरकार तुम्ही किया क्या है सरकार सरकार सच्ची बताओ काल काल पडला होता ना शंभरानी तो ये खेड्यातली पोरगी कामधंदा बघायला शहरात आली होती उसको मैंने यासीन सेठ को रात बोलून पिटला बहुत बहुत बुरा काम केला मैं उसने पुलिस कंप्लेंट कर दिया पुलिस तूने ये क्यों किया सरकार सैदाशी शादी करायचा होता ना चायचं दुकान टाकायचा होता ना आपला जिंदगी चांगला करण्यासाठी मैं दुसऱ्याचा जिंदगी बर्बाद केला शंभरानी दुसऱ्याचा जिंदगी बर्बाद केला शंभरानी एक बात बताओ सैदा बेटी ना उसको बोल अपना अपना ख्याल रखना और क्या बोली सरकार शंभरानी उसको बता ये सत्तार है ना ये बड़ा हरामी निकाला 5,000 रुपए घेऊन दूसरा औरत सोबत पळून गेला उसने तेरे से झूठा मोहब्बत किया तेरे दलाली के लिए उसने मोहब्बत किया सैदाशी झूठ बोलू मी सरकार अशा वक्ताला झूठा पण दिलाला पाक लागतो तू है ना और एक बात बताओ तू है ना ये कोठी तू पाकीच राहू दे या कोठीची दिवारी आपल्या अम्मीचा आचल घेऊन उभे आहे शंभरानी अम्मीचा आचल घेऊन उभे आहे मैं एक छोटा सा बच्चा होता ना तो ये सीढ़ी के नीचे सोता था त्या अम्मीचा आवाज सुनत होता तू है ना बुरा वक्त आला ना तो ये कोठी रास्त्यात टाकून जाळून टाक पर इसमें कभी बुरा काम मत होने दे याचा कधी जुवाखाना रंडीखाना मत होने दे मला वाटतं सरकार तू लवकर जावं पोलीस इथं आली तर पंचायत व्हायची पोलीस त्याला पकडणार आहे तुम्हाला नाही ते मला माहित आहे त्याला पळून जाता यावं म्हणून म्हणतोय मी शंभरानी कसम तुटली बोल अम्मी ने आपल्याला कसम दिला होता मेरे बाद शब्बोचा ख्याल रखना जब तक या मोहल्ल्यात होतो ना तुला हिफाजत केला पण आता आलाच तुझी हिफाजत केली आता तू कसम तुटली बोल पहिले कसम तुटली बोल शंभरानी मेरा एक आखिरी काम करेगी सैदाचा बच्चा